जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। आत्मपरिक्षण करण्याची संधी जनतेने त्यांना दिलेली आहे। त्या 40 वर्षापासून मी बोललो नाही, सारी मी केली। महायुती सरकारच्या माध्यमातून वेळोवेळी जो निधी आलाय किंवा यापूर्वी कोणी कोणाच्या घरातून दिलेला निधी नव्हता तो। आणि जर 40 वर्षापासून तुम्ही सांगताय तर मग भोजापूर पुरचारीचं काम का पूर्ण झालं नाही, त्याचे ठेकेदार कोण होते, याचं सुद्धा तुम्ही जनतेसमोर यादी जाहीर केली पाहिजे। आम्ही सांगतोय का नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब जे यापूर्वी महसूल मंत्री आणि आता जलसंपदा मंत्री आहेत, महसूल मंत्री असतानाच मार्च 2024 मध्ये आम्ही तिथे भूमिपूजन करून ज्या चाऱ्या यापूर्वी नाममात्र बिलं काढण्यापुरत्या ठेकेदार पोचण्यापुरत्या झाल्या होत्या, त्या चाऱ्यांना 2.5 कोटी रुपये देऊन पुन्हा त्याचं काम करून आज पाणी आलंय तिथं। आम्ही म्हटलो नाही, पाऊस यापूर्वी बी होत होता, आजही झाला। आणि भोजापूर चारी याच वर्षी ओव्हरफ्लो झाली नाही, ती दरवर्षी होती। परंतु यापूर्वी अधिकारी ज्यावेळेस खाजगीत सांगताय का आमच्यावरती दबाव होता, तर पाणी न मिळण्यासाठी दबाव टाकणारे लोकप्रतिनिधी या तालुक्याला लाभले होते का यापूर्वी? हा एक मला त्या निमित्ताने प्रश्न। आणि आता सत्ता गेल्यानंतर वैफल्यातून बरेचसे विधान येतील, मी त्याकडे दुर्लक्ष करत असतो। माझी जबाबदारी, ज्या मायबाप जनतेला मी शब्द दिला होता, ज्या शेतकऱ्यांना शब्द दिला होता, कामगारांना शब्द दिला होता, आमच्या लाडक्या बहिणींना शब्द दिला होता, युवकांना शब्द दिला होता, ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने माझी पुढे वाटचाल चालू आहे। त्यामुळं पाणी 4 महिन्यात आलं, भोजापूर चारी नवीन आमदारला माहिती का नाही माहिती हे बोलून ते त्यांचं हास्य करून घेऊ राहिले, त्यांच्यातील राजकीय अपरिपक्वता ते दाखवून देऊ राहिले। जलसंपदा मंत्री यांच्या माध्यमातून नाही, त्याच्यामध्ये ज्या ज्या भागात यापूर्वी जसे चारीची रुंदीचा प्रश्न होता, बऱ्याचशा छोटे मोठे जे काही विषय आहेत, तर त्यानुसार आपण तिथं जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्वे केला। जलसंधारणकडे ही चारी होती, जलसंधारणकडे ही गेली कधी होती हे सुद्धा या संगमनेर तालुक्यातील जनतेला कळायला पाहिजे। आणि जी त्यावेळेस गेली होती त्यावेळेस काही गावं वगळण्याचं पाप सुद्धा कोणी केलं हे सुद्धा जनतेला त्यांनी येऊन एकदा सांगितलं पाहिजे। त्यामुळं जे 30 कोटी रुपये आलेत हे भोजापूर पुरचारीसाठी एकदम, जे कोणी कॉन्ट्रॅक्टर असतील, ठेकेदार असतील, हे कोणी आमचे नातेवाईक नसतील, त्यामुळे कार्यकर्ते नसतील, त्यामुळं जे काम शासनाने ठरवून दिलंय, ज्याचा आराखडा बनलाय, त्याचनुसार ते काम पुढे केलं जाईल। प्रकल्प ते पण बोलता आम्ही तुम्ही काय नाही आणलं या तालुक्यात? तुम्ही या तालुक्याच्या जनतेला गेले 40 वर्षापासून काय दिलं काय नाही दिलं म्हणून तर जनतेने तुम्हाला यावर्षी घरी बसवलंय। आणि असं काय 2-5 हजार मतांनी बसवलंय, 10,000 मतांनी बसवलंय। त्यामुळे त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे। प्रत्येक गोष्ट मी केली म्हणण्यापेक्षा कुठंतरी सरकार कोणाचं होतं, ही योजना जी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या प्रयत्नाने आज फक्त संगमनेरमध्ये नाही, ही महाराष्ट्रात राबवल्या जाते। त्यामुळे हे यांनी म्हणणं हे हास्यास्पद आहे। मग इतके वर्ष काय केलं तुम्ही? भोजापूर चारी असेल, विजेच्या बाबतीत असेल, इतके वर्ष तुम्ही काय केलं याचं उत्तर द्या ना जनतेला। जर तुम्ही केलं होतं तर जनतेने तुम्हाला घरी का बसवलं हे बी कुठेतरी तुम्ही त्याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट। तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत।